नमस्कार मित्रो. आज साहित्य गौरव या संस्थेचा हा 9वा कार्यक्रम आहे आणि या 9व्या साहित्य गौरव संमेलनामध्ये अनेक साहित्यिकांना गौरव पुरस्कार दिला जाणार आहे. साहित्यिकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा जो सोहळा आहे ना, हा अत्यंत आनंददायी आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की या संस्थेचे जे सर्व पदाधिकारी आहेत हे सातत्याने या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करीत आहेत. ही अत्यंत कौतुकास्पद अशी गोष्ट आहे. समाजातील लक्षणीय व्यक्तींच्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे हा एक उत्तम संस्कार आहे असं मला वाटतं. हे एक उत्तम समाजकार्य आहे आणि हे कार्य आज ही साहित्य गौरव संस्था पुणे करत आहे. त्याबद्दल त्या संस्थेचे अध्यक्ष सर्वश्रुत आहेत, ते अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे, डॉक्टर मधुसूदन घाणेकर आहेत. त्यानंतर या संस्थेच्या कार्याध्यक्ष आहेत ज्येष्ठ कवयित्री आहेत, ज्येष्ठ भगिनी आहेत आमच्या मंदाताई नाईक. तसेच ऋचा थत्ते आहेत की ज्या उत्तम व्याख्याते आहेत, कवी आहेत, लेखक आहेत. त्यानंतर निवेदक आहेत. तसेच पुण्यातील बुजुर्ग अशा काव्यशिल्प संस्थेच्या आजच्या अध्यक्ष ज्या आहेत त्या ऋचा कर्वे, या सर्वांची मिळून आज या कार्यक्रमामध्ये मला या समारंभाचं अध्यक्षपद आणि तसेच मला साहित्य जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो. मला खरं आश्चर्य वाटतं की हा पुरस्कार देताना या निवड समितीने, या सगळ्या सारस्वतांनी माझ्या बाबतीत कुठले निकष लावलेले आहेत हे मला कळलेलं नाही आहे. पण एक झालं की हा साहित्य जीवन गौरव पुरस्कार जो मिळालेला आहे त्याबद्दल मला आनंद तर झालेला आहेच. आणि मग त्यामुळे मला काय झालं, मी अंतर्मुख झालो आहे की खरंच हे साहित्याचा बीजांकुर जो आहे हा माझ्यामध्ये कधी रुजला त्याचं मी अवलोकन करू लागलो. मग मला आठवलं की अगदी प्राथमिक शाळेतले शिक्षक असू द्यात, माध्यमिक शाळेतले शिक्षक असू द्यात, कॉलेजमधले शिक्षक असू द्यात, यांच्या सहवासात जे मराठीचे संस्कार झाले ते अत्यंत उत्तम होते. दुसरी गोष्ट अशी की 1963 साली साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरलेलं होतं आणि त्या संमेलनाचे अध्यक्ष जे होते ते बॅरिस्टर नवी गाडगीळ होते. आणि ते साहित्य संमेलन जे होतं ते साहित्य संमेलन हे इंग्लिश स्कूलच्या प्रांगणामध्ये भरलेलं होतं. आणि त्यावेळी आलेले जे साहित्यिक होते त्या साहित्यिकांची सगळ्यांची जी निवासाची व्यवस्था होती ती इंग्लिश स्कूलच्या वर्गामध्ये केली होती, विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये केलेली होती. त्या वर्गामध्ये असलेली जी काही बाकडी वगैरे जी होती ती आम्ही प्रेक्षागृहामध्ये नेऊन टाकलेली होती. आणि ती त्या रूममध्ये एक कॉट, एक टेबल, तांब्या भांडं, खुर्ची, अन्य जे काही एका माणसाला निवासासाठी लागेल, अभ्यासासाठी लागेल ते सर्व असं आम्ही त्या खोलीमध्ये अरेंज केलेलं होतं. आणि या ठिकाणी सगळे साहित्यिक लोक उतरलेले होते. प्रामुख्याने काय आहे की या साहित्यिकांच्या दिमतीला म्हणून शाळेतल्या विद्यार्थ्यांचीच स्वयंसेवक म्हणून नेमणूक केलेली होती. आणि ही जी नेमणूक केलेली होती त्यामध्ये परमभाग्य माझं असं होतं, मला माहीत नाही
हा माझा दैवयोग आहे आणि कदाचित साहित्याचा बीजांकुर हा त्याच क्षणी माझ्यामध्ये रुजला असावा. माझी आई तर सुशिक्षित होतीच, वडीलही सुशिक्षित होते, त्यामुळे घरचेही संस्कार होते, त्याबद्दल काही प्रश्न नाही. परंतु दस्तूर खुद्द प्रख्यात आचार्य अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे यांच्या रूमवरती व्हॉलंटिअरचं काम मला करावं लागलं. व्हॉलंटिअर म्हणून माझी त्या ठिकाणी नेमणूक झाली आणि 3 दिवस म्हणजे 3 रात्री मी आचार्य अत्रेंच्या सहवासात राहिलो. विचार करा, मोगऱ्याचा माळलेला गजरा हा आपल्या मुठीमध्ये जर राहिला की नाही, तरी त्या मुठीला मोगऱ्याचा वास लागतो आणि गंधाळून जातो. विचार करा, अशा प्रख्यात साहित्यिकांच्या त्यावेळेला कोण कोण साहित्यिक आले होते? तर दत्तवामन पोद्दार होते. दत्तवामन पोद्दार हे माझ्या आईचे नातेवाईक होते, त्यामुळे ते माझ्या घरी उतरले होते. आणि लोककवी मनमोहन नातू हे जे होते हे माझ्या वडिलांचे मित्र होते, त्यामुळे तेही माझ्या घरी उतरले होते. आणि अन्य म्हणजे वि. स. खांडेकर होते, लोककवी मनमोहन सांगितले, दत्तवामन पोद्दार सांगितलेच, शिवाजीराव भोसले होते, श्री के. क्षीरसागर होते. अशी नामांकित मंडळी, शांताबाई शेळके होते, शांताबाई शेळके होते, द. वी. केसकर होते. अशी मान्यवर दिग्गज साहित्यिक मंडळी त्या साहित्याला आली होती, साहित्यिक संमेलनामध्ये आली होती. आमच्यावर माझे काही विद्यार्थी मित्र या स्वयंसेवक म्हणून काम करत होते. आजचे प्रख्यात व्याख्याते जे आहेत आपले प्राचार्य शांभुरके, तेही मला 2 वर्ष सिनियर होते, तेही त्या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित होते. शाहीर अमर शेख सारखी व्यक्ती होती, शाहीर साबळे होते. आणि या शाहीर साबळेंच्या बाबतीतली गोष्ट अशी आठवते प्रामुख्याने, मलाही आठवते, शामरावांना पण आठवते, की त्यांच्या हातामध्ये पेन जे होतं ते पेनाला मोरपीस होतं. अहो, ते मोरपीस असलेलं पेन बघण्याची आम्हाला एवढी उत्सुकता लागली होती की आम्ही ते बघितलंच, त्यांनी आम्हाला दाखवलं वगैरे. अशा प्रकारच्या ज्या काही घटना आहेत, त्या घटना ज्या घडलेल्या आहेत ह्या अविस्मरणीय आहेत. ही झाली शांताबाई आपल्या मराठी साहित्य संमेलनाची गोष्ट झाली. आणि त्यावेळेला म्हणजे मला एक छंद होता की बाबा मान्यवरांच्या सह्या घ्यायच्या, त्याप्रमाणे मी अनेक साहित्यिकांच्या सह्या घेतल्या वगैरे. आणि योगायोगानं मनमोहन नातू जेव्हा संमेलन संपल्यानंतर बाहेर आपल्या घरी परतण्यास निघाले, तेव्हा त्यांना मी म्हणलं की मला बाबा तुम्ही एक माझ्या या वहीवरती तुमची सही द्या. विषय फार मोठा आहे. म्हणजे आचार्य अत्रेंच्या संगतीत मी 3 दिवस राहिल्यानंतर त्यांच्याबद्दलच्या माझ्या आठवणीत त्याचं माझं एक स्वतंत्र म्हणजे भाष्य होईल. किंवा लोककवी मनमोहन नातू राहिले किंवा दत्तवामन पोद्दार जे राहिले तर त्यांच्याबद्दल मला कधी बोलता येईल. पण आता हे आपल्याला वेळेचं बंधन आहे या कार्यक्रमामध्ये. सांगायचा मुद्दा एवढाच की त्यावेळेला लोककवी मनमोहन नातूंनी जे मला 4 ओळी लिहून दिल्या होत्या, त्या ओळी अशा होत्या की उसे असावे गरुड पिसांचे, पिसे असावे ज्ञानेशाचे. उसे असावे गरुड पिसांचे, पिसे असावे ज्ञानेशाचे. अरे बुडबुड घागर बुडुनी जावी आणि तीरावर छाटी दिसावी. बुडबुड घागर बुडुनी जावी आणि तीरावर छाटी दिसावी. ह्या 4 ओळी तुम्हाला सांगतो अर्थपूर्ण आहेत. त्याचा अर्थ कळायला मला वयाची 50 वर्ष आली. मित्र हो, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. आणखीन एक गोष्ट मी सांगणार आहे तुम्हाला. पण साहित्य ही संस्कार आहे, साहित्य ही तपश्चर्या आहे, साहित्य ही साधना आहे. आणि प्रत्येक नवोदितांनी ती साधना केली पाहिजे. आणि साधना काय केलं होतं त्याचं प्रत्यंतर आज डॉक्टर मधुसूदन घाणेकरजींनी आज आपल्या सर्वांना जो पुरस्कार दिला आहे तो पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. हा पुरस्कार असा आहे की तो आपल्याला उत्तेजन देतो, त्यात आपल्यात चैतन्य निर्माण करतो. तुम्ही रोज लिहिला, मी माझ्या व्याख्यानामध्ये नेहमीच नवोदित साहित्यिकांना सांगतो की लिहित राहा, लिहित राहा, लिहित राहा. आशीर्वाद माझा हाच आहे साहित्यिकांना की लिहित राहा. जो आशीर्वाद मला शांताबाई शेळकेने दिला आहे किंवा द. वी. केसकरांनी दिला आहे किंवा यशवंत देवनी दिलेला आहे किंवा नंदू ओनपने दिला आहे, या सगळ्या लोकांचे माझे खूप चांगले जवळचे संबंध होते. बरोबर. पुण्यामध्ये अनेक साहित्य संस्था आहेत, बहुअंशी प्रत्येक साहित्य संस्थेचा माझा खूप चांगला संबंध आहे. किंवा याही पुढची दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे महाकवी कालिदास प्रतिष्ठान ही जी माझी संस्था आहे, मी संस्थापक अध्यक्ष त्याचा आहे. या संस्थेला आज 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि आम्ही या संस्थेत
तर्फे सुद्धा आजपर्यंत अव्याहत आषाढस्य प्रथम दिवशी महाकवी कालिदास जयंतीनिमित्त आम्ही साहित्यिक पुरस्कार आणि महाकवी कालिदास लक्षणीय पुरस्कार आम्ही देत राहिलो. महाकवी कालिदास साहित्य कला संस्कृतीची स्थापना झाली त्यावेळेला 1963 साली मला भेटलेले साहित्यिक ते वेगळेच होते. व आत्ता नवीन मला जे भेटलेले साहित्यिक त्याच्यामध्ये डॉक्टर द. वी. केसकर आहेत, डॉक्टर न. म. जोशी आहेत, डॉक्टर आनंद यादव आहेत, डॉक्टर वि. भा. देशपांडे आहेत, अनेक मान्य मंडळी आहेत की जे त्यांना तुम्ही ओळखता प्रत्यक्षामध्ये. तेव्हा अशा मान्यवरांच्या मार्गदर्शनाने आज महाकवी कालिदास प्रतिष्ठान संस्था स्थापन झालेली आहे. मध्यंतरी 29 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्त इंदोरला आमच्या काही साहित्यिकांचा सत्कार केला गेला. ही आमच्या दृष्टिकोनातून एक जमेची बाजू आहे. काय आहे, पुरस्कार मिळत जातात. पुरस्कार मिळाल्यानंतर माणसाने हुरळून जाऊ नये, आपली नैतिक जबाबदारी त्याच्यामध्ये वाढते असं मला वाटतं. महाकवी कालिदास प्रतिष्ठान संस्था स्थापन कशी झाली याचा थोडक्यात वृत्तांत तुम्हाला मी सांगतो की ध्यास असला पाहिजे. मी पुण्यामध्ये जेव्हा आलो तेव्हा ज्या विभागामध्ये दाहिरी परिसरामध्ये राहतो त्यामध्ये माझे अनेक मित्र जमले आणि त्या मित्रामध्ये अनेक म्हणजे कलावंत होते, कवी होते, लेखक होते, वाचक होते, सगळे काही होते आणि मी नित्य जमत होतो. पण विचारांती आहे मग आम्हाला असं वाटलं की काही नाही, आम्ही एक साहित्यिक ग्रुप स्थापन करावा म्हणून आम्ही हा महाकवी कालिदास प्रतिष्ठान संस्था स्थापन झाली. आज त्याच्या शाखा पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. मुंबईमध्ये आज आमचे कवी मित्र ज्येष्ठ कवी जयंतराव भावे आहेत, आमचे डॉक्टर परब आहेत, आजच्या आतले प्रमुख पाहुणे जे डॉक्टर योगेश जोशी आहेत, आरती कुलकर्णी आहेत, अंजुषा पाटील आहेत. अशी आणि अनेक त्याही क्षेत्रामधली अनेक माणसं ह्या साहित्य क्षेत्रामध्ये आज सातत्याने लिहित आहेत, काम करत आहेत आणि हा फार मोठा आनंद आहे. लक्षात का नाही. तेव्हा दुसरी एक गोष्ट सांगायची